हॅलो फ्युचर नर्सेस, कशा आहात तुम्ही सगळे? मला विसरले वाटते. मी दीक्षा कतल्या टीम एच मधून आलेले आहे. तर काही स्टुडंटचे मेसेज आले मला की ताई तुमची मराठी आम्हाला समजत नाही किंवा मला प्रॉब्लेम जात आहे, आम्हाला क्लिअर नाही होत कन्सेप्ट कुठे कुठे. तर मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये, मी माझ्या लँग्वेजला चेंज करायचं का? जे मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देते ती मला हिंदीमध्ये प्रोव्हाइड करायची काय? तर हिंदीमध्ये तुम्हाला समजत असेल तर ते मला सांगा, मी हिंदीमध्ये प्रोव्हाइड करते हेच इन्फॉर्मेशन. तर सांगा मला काय प्रॉब्लेम होत आहे, तर करायची का? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आज आपण बघूया नर्सिंग ॲप्लिट्यूड. आपलं हे मेन टॉपिक आहे नर्सिंग ॲप्लिट्यूड. आता नर्सिंग ॲप्लिट्यूड काय आहे? आता कुणीला माहिती काय? मे बी नाही. आता जे नवीन स्टुडंट आहेत, आता ज्यांनी ऍडमिशन घेतल्यात नर्सिंगला, फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा फर्स्ट सेम सेकंड सेम जे स्टुडंट आहेत त्यांना तर माहितीच असेल काय असते नर्सिंग ॲप्लिट्यूड आणि कसे पेपर होतात नर्सिंग ॲप्लिट्यूडचे. आणि जे नवीन स्टुडंट आहेत आपले, जे की नर्सिंगला ऍडमिशन घेणारे आहेत, त्यांना माहिती नसते की एक्झाम नर्सिंग सीईटी देतो आपण, पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, सब्जेक्टमध्ये आहे नर्सिंग ॲप्लिट्यूड. आता नर्सिंग ॲप्लिट्यूड काय वेगळंच नवीन प्राणी आहे काय, की नवीन सब्जेक्ट आजपर्यंत आपण ऐकलं नाही 10वी-12वीला किंवा कुठेही ऐकलं नव्हतं सब्जेक्ट. तर बघा नर्सिंग ॲप्लिट्यूड काय आपलं. तर नर्सिंग ॲप्लिट्यूड एक सब्जेक्ट आहे आपला छोटासा. तर नर्सिंग ॲप्लिट्यूड कुठे सब्जेक्ट आहे आपलं, जे नर्सिंग सीईटी आपण एक्झाम देतो, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आपली इंग्लिश ग्रामर आणि नर्सिंग ॲप्लिट्यूड असे पेपर सब्जेक्ट राहतात आपल्या एका पेपरमध्ये, जे की 20-20 मार्क्सचे राहतात. त्याच्यातच नर्सिंग ॲप्लिट्यूडचे 20 क्वेश्चन्स येत असतात आपल्या नर्सिंग सीईटीला आणि ते 20 मार्क्ससाठी असतात, ज्यावर जे आपले रिझल्ट आहे त्यावर बेस्ड असते. तर सगळेच हे आहेत आपले सब्जेक्ट त्यांच्यावर बेस्ड असते, पण नर्सिंग ॲप्लिट्यूड पण त्यामध्ये इम्पॉर्टंट रोल बजावतोय. तर बघा नर्सिंग ॲप्लिट्यूड काय आहे. नर्सिंग ॲप्लिट्यूडमध्ये काय येत असते, नर्सिंग ॲप्लिट्यूड असं सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या हेल्थ किंवा नर्स किंवा जे मायनर किंवा जे मॅक्झिमम मिनिमम जे लहान लहान थिंग्स आहेत नर्सिंग बद्दलच्या, त्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होत असतात आपल्या नर्सिंग ॲप्लिट्यूडमध्ये. त्या जे थिंग्स आहेत त्या थिंग्स बेसवर आपल्याला क्वेश्चन विचारले जातात नर्सिंग ॲप्लिट्यूडमध्ये. आता मी बघितलेलं आहे, काही लोक सांगतात वेगळे वेगळे क्वेश्चनचे आन्सर देतात, काही वेगळे क्वेश्चन देतात. आणि मी ऑलरेडी ह्या नर्सिंग ॲप्लिट्यूडवर काही क्वेश्चन म्हणजे सेपरेट तर व्हिडिओ तयार केलेला नाही, पण काही क्वेश्चन्स क्रिएट केले होते, जे की एक्झाम्पलमध्ये दिले होते तुम्हाला, की एखादा नर्स कोण होती, पहिली नर्स, किंवा पहिला नर्सिंग कॉलेज इंडियामध्ये कधी उभारले गेले होते, कोणतं नर्सिंग कॉलेज आहे आपल्या इंडियामधलं फर्स्ट, किंवा त्याची इयर कोणतं आहे आणि ते कधी स्टार्ट झालं होतं, हे सगळे क्वेश्चन्स मी एक्झाम्पलमध्ये सांगितले होते. तर नर्सिंग ॲप्लिट्यूडमध्ये बघा ते काय रेफर्स करत असते, आपला इनहेरिटन्स म्हणजे जे आपली आताच मी सांगितलं इनहेरिटन्स, हे आपले बेसिक जे आपल्या नर्सिंगच्या स्टार्टिंगचं होतं, ते कधून सुरुवात झाली किंवा काय होते, मग न्यूट्रिशनमध्ये काय होते, नर्सचं मिनिंग काय आहे, नर्सची डेफिनेशन्स काय असते, ते सुद्धा विचारलं जाते, रेफर्स केलं जाते इनहेरिटन्सला. आणि नॉलेजला, जे की बेसिक नॉलेज असते आपल्या नर्सिंग बद्दल, कारण नर्सिंगची एक्झाम देत आहोत तर ते जे इन्व्हिजिलेटर आहेत किंवा जे एक्झाम चेक करणारे आहेत, बघणार आहेत ना की तुम्हाला किती नॉलेज आहे नर्सिंग बद्दल, तुम्ही जेणेकरून ऍडमिशन घेऊ शकता. आता तुम्हाला बेसिकच नॉलेज नाही नर्सिंग बद्दल, तर ऍडमिशन घेऊन काय करणार आहात तुम्ही? काय अशीच बसणार आहात की फिजिक्स केमिस्ट्री धोड? नाही ना. त्यामुळे तुम्हाला नॉलेज हवंय की नर्सिंगमध्ये काय काय असते. त्यामुळे बेसिक नॉलेज प्रोव्हाइड करण्याचं काम आणि सॉल्व्ह करण्याचा म्हणजे क्वेश्चन क्रिएट करण्याचा तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती व्हावी म्हणून तुम्हाला नर्सिंग ॲप्लिट्यूड असा एक सब्जेक्ट दिलाय. ह्या नर्सिंग ॲप्लिट्यूडमध्ये आपले कम्युनिकेशन स्किल म्हणजे पर्सनल क्वालिटीज मध्ये बघा. आता एखाद्या नर्सची क्वालिटीज बघा. एखादी नर्स आहे तुम्हाला एखाद्या वॉर्ड मधली किंवा हॉस्पिटल मधली, तर त्या नर्स काय करत असते, त्या तिच्यामध्ये पर्सनल क्वालिटीज कोणत्या असले पाहिजेत. जशी एखादी फिमेल नर्स आहे क्लिनिकल वॉर्डला किंवा जर एक्झाम्पल मध्ये घ्या हॉस्पिटल वॉर्डला, एखाद्या कोणत्याही किंवा होल हॉस्पिटलची एखादी नर्स बघा. तर नर्समध्ये काय क्वालिटीज असावी, त्याची कम्युनिकेशन स्किल कशी असावी. कम्युनिकेशन जेव्हा ती बोलत असते तेव्हा तिला समोरचे जे पेशंट आहे किंवा त्याचे रिलेटिव्ह आहेत त्यांना कळलं पाहिजे. हे सगळं असते कम्युनिकेशन स्किलमध्ये. मग त्याच्यामध्ये काय एम्पॅथी म्हणजे सहानुभूती. आपण असं डायरेक्टली इमोशन्स किंवा रडू नाही शकत कोणीसाठी, इमोशन शो नाही करू शकत नर्स, पण ती थोडं समजवू शकते फक्त, असं नाही बा असं. एक काउन्सिलर म्हणजे ती हेल्प करू शकते, काउन्सिलर सारखं काउन्सिल करू शकते त्या पेशंट किंवा रिलेटिव्हला. त्या पेशंटची केअर करण्याचं काम हे असते नर्सचं. आणि तिचं अजून एक काम असते, जे की ती कधी कधी एखाद्या पेशंट आला किंवा कुठे प्रॉब्लेम्स आली, इमर्जन्सी आली, तर तिचं एक काम करत असते टीम वर्क मध्ये. आता एखादी जागी हे लागले, आग लागली किंवा फायर किंवा वॉटरफॉल झालंय जास्ती ठिकाणी आणि तिथे काहीतरी प्रॉब्लेम होतात क्रिएट, काही स्टुडंट किंवा काही लोक फसून आहेत, तर त्या जागी तुमचं टीमवर्क काम करत असते. त्यामुळे नर्समध्ये सुद्धा टीमवर्क ॲबिलिटी पाहिजे. हे सगळं येत असते नर्सिंग ॲप्लिट्यूडमध्ये. ह्या नर्स बद्दल माहिती आहे. तर नर्स हे सगळं काय करत असते, आपले कामं करत असते. आणि हे सगळ्याबद्दल विचारणं, हे सगळे बेसिक विचारणे म्हणजेच नर्सिंग ॲप्लिट्यूड आहे. तर नर्सिंग ॲप्लिट्यूडमध्ये हे सगळे क्वेश्चन्स विचारले जातात. जसे की आता तुम्हाला बेसिक नर्सचं काय मोटिव्ह असते हॉस्पिटलमध्ये, एखाद्या डिझास्टर ठिकाणी नर्सचा मोटिव्ह काय असते, नर्सचा रोल काय असते त्या ठिकाणी, ऍडमिशन होत असेल एखाद्या हॉस्पिटलला तर त्याच ठिकाणी रोल काय आहे नर्सचा.
आणि मग जसं डिस्चार्ज होत असेल तर त्या ठिकाणी रोल काय, हे सगळं असते नर्समध्ये. हे क्वालिटीज असतात आणि त्याचे रोल्स असतात. सगळ्या ठिकाणी रोल्स विचारले जातात, काय आहे नर्सचं, काय रोल बजावत असते आपल्या सगळ्या ठिकाणी रोल नर्सचं. तर हे बघा, हे सगळं क्वेश्चन्स विचारले जाते. आता तर मी थोडं डीप मध्ये सांगितले रोल्स वगैरे, पण आता एवढं विचारलं जात नाही आपल्या नर्सिंग ऍप्टिट्यूडला. फक्त आपल्या नर्स ती काय विचारलं जाते, नर्स म्हणजे काय, नर्सचं मिनिंग काय असते. नर्सचा मिनिंग म्हणजे नरिशमेंट, जी की नरिशमेंट प्रोव्हाइड करणारी एक लेडी असते किंवा बॉय असते, जे की पेशंटला किंवा रिलेटिव्हना नरिशमेंट प्रोव्हाइड करत असते. तर हेच आहे नर्सिंग ऍप्टिट्यूडमध्ये. हे एक एक पॉईंट म्हणजे आपले नर्स काय काम करत असते, नर्सचा मिनिंग काय आहे, नर्स कधी झाली होती, पहिली नर्स कोणती होती ती माहितीच असेल, फ्लोरन्स नाइटिंगेल. आता तुम्ही वाचलेच असाल एक्झामसाठी, ऑलमोस्ट एक्झाम जवळ येतात. तर नर्स पहिली नर्स होती ऑल इंडिया नाही म्हणत मी, ऑल वर्ल्ड मध्ये फ्लोरन्स नाइटिंगेल म्हणून फर्स्ट नर्स होती, जे आपले आर्मी वगैरे होते, वॉर होतात तिथे नाईटला ड्युटी करायची ती लॅम्प घेऊन, म्हणून तिला लेडी विथ द लॅम्प असं सुद्धा नाव दिलं होतं. त्यामुळेच हे सगळं क्रिएट झालं. आणि त्यानंतरच हे सगळे नर्सिंगचे क्लासेस, आपले कॉलेजेस सुरू झालेत आपले, की नर्सिंग पेशंटची केअर करायला कोणीतरी असिस्ट करावी डॉक्टरला. पर्टिक्युलर डॉक्टरच ते त्यांना ट्रीट करू शकत नाही. डॉक्टरनी एकदा मेडिकेशन दिलं त्यानंतर सगळं त्याचं काम संपलं. बाकी जे केअर असते पेशंटला मेडिसिन प्रोव्हाइड करण्याचं काम जे असते ते सगळी नर्स करत असते. त्यामुळे हे नर्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच नर्सिंग ऍप्टिट्यूड आणि हे नर्सिंग सीईटी अशी एक एक्झाम काढली गेली. आधी कोणत्याही 12वी बेसिसवर किंवा नीट बेसिसवर ऍडमिशन्स व्हायचे, पण ते सगळे बंद करून आता नर्सिंगला पण खूप इम्पॉर्टन्स दिले म्हणून आता वेगळी नर्स साठी आपली एक्झाम काढली गेली 2-3 वर्ष आधी. तर हे 2 वर्ष आधी आता हे 3रं वर्ष आहे. तर एक्झाम काढल्यामुळे त्यात सगळे सब्जेक्ट दिलेत वेगळे वेगळे 20-20 मार्काला, सगळं सब्जेक्ट यावं म्हणून एक सब्जेक्ट सुद्धा नर्सिंग ऍप्टिट्यूड दिलाय. तर हे सगळं मायनर गोष्टी आहेत जी की क्वेश्चन मध्ये विचारले जाते. कुठं क्वेश्चन कसं, नॉर्मली तर इझी क्वेश्चन विचारतात, तरी पण नर्सिंग ऍप्टिट्यूड बद्दल सांगायचं म्हणजे थोडं समजून घ्या की काय असते नर्सिंग ऍप्टिट्यूड. आता तुम्हाला समजलंच असेल नर्सिंग ऍप्टिट्यूड म्हणजे काय. तर बघा, हे सगळं समजलं असेल तर, आणि कुठे प्रॉब्लेम गेली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ताई इथे प्रॉब्लेम गेली, आम्हाला समजलं नाही. आणि अजूनही तुम्ही मला लँग्वेजचं सांगा, मी चेंज करायचं का लँग्वेज. आणि आम्ही एक बुक रिलीज केली आहे मास्टर बुक म्हणून, जे नर्सिंगवाले स्टुडंट आहेत, जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी MCQs काढले आहे आम्ही. 25 म्हणजे 2500 प्लस MCQs काढलेले आहेत. 20 मॉक टेस्ट आहेत, तर ते तुम्ही परचेस करू शकता. डिस्क्रिप्शनला लिंक आहे आमच्या ग्रुपची, तर जॉईन करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांना जे की नर्सिंग देणार आहेत त्यांना पर्सनली शेअर करा, जेणेकरून त्यांना इन्फॉर्मेशन वेगळी जी आम्ही नवीन देत असतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचावे. धन्यवाद.